नमस्कार मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठीची क्रेज आहे। बिग बॉसच्या घरात असलेल्या प्रत्येक स्पर्धकावर प्रेक्षकांची नजर असते। स्पर्धकाची प्रत्येक हालचाल कॅमेरा कैद होते आणि चुकीचे वागताच बिग बॉससह प्रेक्षकही संबंधित स्पर्धकावर भडकतात। असंच काहीचं घडलं बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या संभाजीनगरच्या अरबाज पटेल यांच्या बरोबर। बिग बॉसच्या घरात जेव्हा छत्रपती शिवरायांचा जय जयकार झाला तेव्हा अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता। यावर नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती। आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाजने यावर स्पष्टीकरण दिले आहे। गेल्या आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आणि कमी मते पडल्याने अरबाज पटेल याला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला। घराबाहेर आलेल्या सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजला प्रश्न विचारण्यात आला की पुरुषोत्तम दादा पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नावावर जय जयकार केला तेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलला नाही। तेव्हा महाराष्ट्र नाराज झाला। ही महाराष्ट्राची नाराजगी तुला दूर करायची का? यावर अरबाजने आपण हे जाणून बुजून न केल्याचे स्पष्टीकरण दिले। अरबाज म्हणाला, पहिलं तर खरं सांगतो, असं काही घडलं हे मला माहितच नव्हतं, कारण मी तसा नाहीये। संभाजीनगर मध्ये मी राहतो। आपण ज्या महाराजामुळे आहोत तेव्हा जी माणसं होती त्यांनी महाराजांच्या पाठीला पाठ लावून काम केलं। तिकडे काय सुरू होतं हे सगळं कधी घडलं मी ऐकलंच नाही, कारण पुरुषोत्तम दादांना मीच नॉमिनेट केलं होतं, त्यामुळे तो विचार माझ्या मनात सुरू होता। अरबाज पुढे म्हणाला, धर्म धरून राहिलो असतो तर मी मराठी बिग बॉस मध्ये आलोच नसतो। अरे ते मराठी बिग बॉस आहे, मला नाही जायचं तिकडं, मी हे सांगितलं असतं, पण मी तसा व्यक्ती नाही। मी सगळ्या धर्माचा आदर करतो, तसं काही नाही। जर लोकांना तसं वाटलं तर मी सर्वांची माफी मागतो, तुमची पण। खरंच असं काही नाही। नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? मराठी बिग बॉस हे 18 जुलैला सुरू झालं। पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील हे घराबाहेर पडले होते, मात्र त्यांच्या एक्झिट नंतर त्यांच्यापेक्षा अरबाजची चर्चा खूप जास्त झाली होती। पुरुषोत्तम दादा पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या होत्या। सुरुवातीला संतांचा जय जयकार आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार केला। त्या पाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली, मात्र अरबाज हा शांत उभा होता। अरबाजने जय जयकार न करणे चाहत्यांना पटलं नव्हतं। यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। थँक्यू।